दूधगंगा धरणातून सुरू असणाऱ्या विसर्गामुळे देवगड निपाणी हा महामार्ग सरवडे, मांगेवाडी आणि नरतवडे इथं पाणी आल्यामुळे बंद झालाय। पुराच्या पाण्यामुळे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे। किरकोळ भराव आणि अतिक्रमणांमुळे अशी पूरस्थिती निर्माण होत असेल तर मग मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला शक्तिपीठ महामार्ग झाल्यानंतर काय होईल, असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित करू लागलेत। आमचे प्रतिनिधी नामदेव कुसाळे यांनी त्यांच्याशी संवाद साधला। राधानगरी तालुक्यातील काळामोडी इथल्या दूधगंगा धरणामधून 25,000 क्युसेक्सनं विसर्ग चालू आहे। त्यामुळे दूधगंगा नदी ही पूरस्थितीतून वाहत आहे। आपण आता उभे आहोत राधानगरी तालुक्यातील सरवडे मांगेवाडी दरम्यान निपाणी देवगड महामार्गावरती, या महामार्गावरती मांगेवाडी दरम्यान आता पाणी आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। हे जे पाणी येत आहे ते नेमकं काय येत आहे, इथं आपल्या सोबत शेतकरी संघटनेचे काही कार्यकर्ते आहेत, त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते आहेत। त्यांच्याकडून आपण नेमकं पूरस्थिती का उद्भवू लागलेली आहे, कारण याआधी सुद्धा याच्यापेक्षा मोठा पाऊस पडत होता, पण इतकी भीषणता पुराची दिसून येत नव्हती। अवघ्या 4 दिवसाच्या पावसात नेमकं इतका महापूर येण्याचं नेमकं कारण काय असू शकते, आपण काही सामाजिक कार्यकर्त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगाल आपण? मी अजित पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जिल्हाध्यक्ष आहे। तुम्ही आता जो प्रश्न केला की इतकं पाणी येण्याची इथं कशामुळे आलं, तर दूधगंगा नदीवरती आणि वेदगंगा नदीवरती जी काही अनधिकृत बांधकामं झाली किंवा नदीपात्रात प्रवाही जी बांधकामं झाली, यामुळे खरं तर हे पाणी आता या ठिकाणी साचा लागलेला आहे। आणि गेल्या अनेक दिवसापासूनची पुराची परिस्थिती जर बघितली तर खरोखरच पूर हा अतिशय वाढत आणि मोठा गावागावातलं पाणी शिरा लागलेला आहे। मी मुख्यमंत्र्यांना आता या तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की मुख्यमंत्री महोदय, एकदा या उघडा डोळे आणि पहा नीट की आमच्या दूधगंगा नदीवरची जी गावं आहेत ती संपूर्ण गावं पाण्याखाली गेलेली आहेत। आणि ही कशामुळे पाण्याखाली गेलेली आहेत, तर तुमच्या अट्टासापोटी गेलेले आहेत। आता तुम्ही नुकताच शक्तिपीठ महामार्ग या ठिकाणी करणार आहात। शक्तिपीठ महामार्गामुळे काय होणार आहे हे येत्या 1-2 दिवसामध्ये तुम्ही जर येऊन या परिसराची जर पाहणी केली तर करावा का नको असा तुम्हाला प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही। कारण शक्तिपीठ महामार्गामध्ये तुम्ही असं म्हणताय की 27,000 एकर ही बाधित शेतकऱ्यांची होणार आहे, पण 27,000 ही रस्ता करायसाठी निव्वळ शेती जाणार आहे। बाकीची जी राहिलेली शेती आहे ही पूरबाधित शेती होणार आहे। या आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय नुकसान भरपाई देणार आहे, हा आमचा प्रश्न आहे। जर या दूधगंगा नदी काठावरची गावं जर बघितली, सरवडे असेल, मालवे असेल, कपिलेश्वर असेल, तुरुंबे असेल, तिटवे असेल, या भागामध्ये नुसती शेतीच बुडालेली नाही तर आमच्या घरामध्ये सुद्धा आता इकडे पाणी शिरलेलं आहे। त्यामुळे तुम्हाला साहेब विनंती आहे की शक्तिपीठ महामार्ग, आधीच आम्ही अडचणीत आलेलो आहे, शेतकरी आत्महत्या करायला लागलेला या महाराष्ट्रातला, आणि ते निव्वळ ह्या निसर्गाच्या अवकृपेमुळे करायला लागला आहे। नुकताच 7-8 दिवस बदाबद असा पाऊस पडला आणि 4 दिवसाच्या पावसामुळे जर एवढं पाणी आलं असेल आणि तुम्ही शक्तिपीठ आमच्या माती मारून पुन्हा जर हे पाणी वाढलं तर निश्चितपणानं कोल्हापूरच्या बिंदू चौकात सुद्धा साहेब पाणी आल्याशिवाय राहणार नाही। म्हणून तुम्ही खरोखरच या पावसाच्या कालखंडामध्ये मुंबईतनं बाहेर पडा आणि आमच्या शेतकऱ्यांच्या व्यथा तुम्ही जाणून घ्या साहेब। शक्तिपीठ महामार्गामुळे पूरस्थिती वाढेल हे कशावरून तुम्ही सांगताय? निश्चितपणानं शक्तिपीठ महामार्गामुळे पूरस्थिती वाढणार आहे, कारण 802 किलोमीटर लांबीच्या या रस्त्यावरती कमीत कमी 20 फूट आणि जास्तीत जास्त 6 फुटाचा भरावा साहेब या ठिकाणी राहणार आहे। आणि हा भरावा निश्चितच हे प्रवाहित जे पाणी होणार आहे, या प्रवाहित पाण्याला हे अडवायचं काम हे भरावं करणार आहेत। आणि मग हे पाणी सगळ्या गावगाड्यामध्ये येणार आहे, घरामध्ये शिरणार आहे, आमच्या गोट्यामध्ये शिरणार आहे, आमचे जनावर सुद्धा त्यामुळे बाधित होणार आहेत। आता जर परिस्थिती बघितली तर जनावरांना चारा सुद्धा आणायला जायला आम्हाला नदीकाठाला राहिलेली नाही जागा, हे सगळं गवत सुद्धा आमचं या ठिकाणी आता कुजलेलं आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही हे पुन्हा माती मारणार असाल तर आम्हाला आमचा कडकडीतच ह्यासाठी विरोध राहणार आहे। दूधगंगा धरणाच्या 25,000 क्युसेकच्या विसर्गानं आता कशी परिस्थिती नेमकी शेतीची झालेली आहे, काय सांगा? दूधगंगा धरण मुळातच गेल्या अनेक वर्षापासून सांगतोय की गळतीच्या भोऱ्यात हे धरण अडकलेलं आहे। आता जर परिस्थिती बघितली दूधगंगा धरणाची तर अतिशय धोकादायक स्थितीमध्ये ती परिस्थिती आहे। आणि नियोजन चांगलं केलेलं आहे, पण इथनं 25,000 क्युसेक जे पाणी सोडले, आमचं दूधगंगेचं 25 असेल किंवा बाकीच्या इतर नद्यांचं जे येणारं पाणी असेल, आलमट्टीचा जो विसर्ग आहे तो आता 1,75,000 क्युसेसने या ठिकाणी ठेवलेला आहे। आणि इकडं जे जाणारं पाणी आहे ते जवळपास 2.5 लाख ते 2.25 लाख क्युसेस पाणी तिकडं जायला लागलेलं आहे। त्यामुळे तिकडचा तुंब आहे तो निश्चित तुंब हा पाठीमागे राहायला लागलेला आहे आणि पूर्ण वाटोळ झाल्याशिवाय या विभागातलं आणि परिसरातलं या पाण्यामुळे राहणार नाही।
निश्चितच आता जे दूधगंगा धरण काठावरती जे काही प्रमाणात बांधकाम आणि अतिक्रमणं झालेले आहेत, त्या थोडक्या अतिक्रमणामुळं ही 25,000 क्युसेक्सला इतकी भीषणता निर्माण झाली आहे. तर मग शक्तिपट पूर्ण मार्ग झाल्यानंतर काय परिस्थिती होईल ही भीषणता आपल्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्याकडून ऐकायला मिळाली. खरं तर शासनाने त्यांची ही आर्तहाक ऐकण्याची गरज आहे, तरच भविष्यात जे मोठा धोका निर्माण होणार आहे तो रोखू शकेल. एस न्यूजसाठी नामदेव कुसाळे, राधानगरी.